चिंतना आणि एका ठिकाणी साधू महात्म्याचं चरित्र ऐकलेलं मी मोठ्या वक्त्याच्या मुखातून. एक साधू महात्मा होता, त्याचं मागचं कर्म असं होतं की त्याची वरची त्वचा आहे ना, त्या त्वचेचा दुर्गंधी येत होते. आता दुर्गंधी येत्या, पण जेव्हा भगवंत प्रभू रामचंद्र आणि लखनजी दोघही जात होते त्या साधू महात्म्याच्या दर्शनासाठी भेटण्यासाठी, साधू महात्म्याला अगोदर सांगितलं गेलं की जगाचा मालक त्याच्या बंधूला घेऊन येतोय तुम्हाला भेटण्यासाठी. साधू महात्म्याला वाटलं एवढा भगवंत मला भेटण्यासाठी येतोय, भगवंत जर मला भेटण्यासाठी येत असेल, माझी दुर्गंधी येईल तर माझा जगाचा मालक कसा बसेल. पण तेवढ्या साधूंचा तपही असतं आणि तेवढे तपस्वी पण असतात साधू. काय केलं माहितीये का, अंगावरची सगळी त्वचा योग मायेनं काढून घेतली आणि एका गोणीवर झाकून ठेवलेला. आणि जेव्हा जगाचा मालक आला, मालक आल्याच्या नंतर लखनजी पण सोबत होते, बसून गप्पा मारत होते. काहीच कळत नाही जगाच्या मालकाला, दाखवण्यासाठी फक्त. बरं त्याला काय कळत नाही, सुरुवातीला सांगितलं त्याला सगळं काही कळतं, पण दाखवताना असं की मला काहीच माहिती नाही. या त्या साधू महात्म्यानं वर्चित्वाचा योग मायेनं काढून घेतली, एका ठिकाणी झाकून ठेवलेली आहे. लखनजीला एका ठिकाणी चित्त लागत नाही, फिरते होते लखनजी. आणि त्या आश्रमामध्ये फिरत असताना गुन्हेमध्ये काय पडलेले बघायला गेले तर ती दुर्गंधी आली आणि लखनजी पडत पडत आले. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, भैया अरे ज्या जागेवर आपण बसलोय ना त्या जागेवर त्वचा काढून ठेवलेली लय घाणवास यायला देवा. माझ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तुला हेच कुठं कळते? अरे त्या साधू महात्म्याची त्वचा काढून ठेवलेली आहे फक्त एवढ्यासाठी की मी इथं येतोय आणि माझ्या जगाच्या मालकाला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून स्वतःच्या शरीराची त्वचा काढून योग मायेनं काढून ठेवलेली असे सुद्धा महात्मा आपल्या भारत देशामध्ये आणि या भूमीवर जन्माला आलेले आहेत महाराज. देहावर देहाचा त्याग करणारे. अजून सांगू का, जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले, गेल्याच्या नंतर सीतामय्याचं हरण करणारा कोण होता? कोण होता? रावण. रावणाने जेव्हा सीतामय्याला हरण केलं, पहिला रावणासोबत युद्ध खेळणारा कोण? बोलत राहा. रामायण आपण पटच नाही ऐकली ज्ञानदादा. रामायण त्या आकाशनं ऐकाय जायचे डबल वेळेस नाही का. अहो कीर्तन माहिती ते वेगळं, टीव्हीवर बी सर्वांनी देखील बरोबर आहे ना. हा जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र गेले, सीतामय्याचं हरण केलं रावणानं. पाहणारं रावणासोबत युद्ध करणारा पहिलं व्यक्ती होते जटायू. जटायू सुद्धा कोण होता? मला माहिती प्रमाणे जटायू असं मला वाटत. दखत मारते लिलाव करू ज्यांनी बोली पुढे जायचो कधी पक्षी. भगवंताची पत्नी म्हणजे आदिशक्तीला नेऊन जात होता रावण, तेव्हा वाचवणारं पहिलं युद्ध करणारा व्यक्ती म्हणजे जटायू. बरं जटायू युद्ध करतोय, मला फक्त अभंगापुरतं मर्यादित नाही, मला फिरून पण सांगायचंय तुम्हाला. जटायूने युद्ध केलं की जगाची जगतच नाही. हा दुश्मन घेऊन जातोय, तिला वाचवणं काम माझा, मग वाचवायचं काम माझं आहे ना, म्हणून युद्ध खेळलं. आणि रावणानं दोघं पक्ष छापलीत महाराज आणि जमिनीवर पडलेला मतलब जमिनीवर पडलेला. आता मरण्याच्या दारात आणि प्रभू रामचंद्र आले आणि बघितलं मरण्याच्या दारात त्या जटायू. तुझी अवस्था कोणी केली? जगत जणी सीतामय्याला घेऊन जात होता रावण, मी त्याच्यासोबत युद्ध करत असताना त्यानं माझी ही परिस्थिती केलेली आहे. दादा जगाच्या मालकाला दया आली. जगाच्या मालकाला वाटलं की जर माझ्या पत्नीसाठी स्वतःचा देह त्यागत असेल, काय मोठा भक्त आहे. म्हणले तुम्ही मागा जटायू, काय मागायचं असेल तर. तुम्हाला नवीन जन्म पाहिजे, अजून आयुष्य देऊ का? अरे नको देवा, मला काहीच देऊ नको. काय मला तू काही देऊ नको. याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणता असेल की मी देह त्यागणार आहे आणि माझ्या समोर जगाचा मालक तू उभा आहे, तुझ्या डोळ्याच्या समोर मी देह त्यागणार आहे. याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणता असू शकतो? पण इथं पॉइंट नोट करा, जगाचा मालक आहे समोर आणि जटायू मारणारा. जटायूची एकच अपेक्षा, तुझ्या मांडीवर माझा जीव गेला पाहिजे, बस हीच एक अपेक्षा आहे. जगायची अपेक्षा संपून गेलेली. बरं जगाचा मालकाच्या मांडीवर जीव सोडतोय जटायू, त्याचं पुण्य काय असेल? त्याचं पुण्य काय असेल सांगू का? सांगते ना पूजी बाबा, त्यांना अलग लागतं. पुढचं चरित्र सांगायला पुन्हा 2 कीर्तन करावे लागते, एवढं सांगत नाही. पण एका ठिकाणी राजा दशरथाला सांगितलं गेलं होतं आणि राजा दशरथ इंद्र दरबारात गेला. इंद्र दरबारात गेल्याच्या नंतर तिथं सगळे स्त्रियांना बघितल्याच्या नंतर थोडं नियमाचं उल्लंघन झालं, नजरेमध्ये पाप आलं, थोडंसं बोलण्यात तोल गेला. तोल गेल्याच्या नंतर
राजा दशरथाला तिथून इंद्रदेवानं फेकल्याच्या नंतर जमिनीवर पडणार होते तोपर्यंत जटायून पडलेला थोडं कुठंतरी तोंडात पाणी टाकलं आणि पाणी टाकल्याच्या नंतर राजा दशरथ उठून बघतोय, अरे मी एवढं वरून मला फेकल्याच्या नंतर जिवंत कस काय, मी तर मरायला पाहिजे होतो. आजूबाजूला बघितलं जटायू होता. जटायूनं सांगितलं मी तुम्हाला वाचवलं. राजा दशरथानं सांगितलं जटायू तू मला वाचवलंय ना? म्हणले हो. माग काय मागायचं, कारण पूर्ण आयुष्य आता तुझ्या नावानं खर्च करणार आहे, तुला जे पाहिजे ते माग. जटायूनं सांगितलं मला काय नको देऊ राजा दशरथा, तुमच्याकडनं काही मागत नाही, पण तुम्हाला जो पहिला मुलगा होईल तो मला द्यायचा. तथास्तु, दिलं, काय हरकत नाही. पहिला मुलगा तुला देतो म्हणल्याच्या नंतर महाराज हो पुत्रकामेष्टी यज्ञ झाला, यज्ञामध्ये मुलं झाली, मुलामध्ये पहिला मुलगा म्हणजे राम. राम जन्माला आल्याच्या नंतर जटायूला माहिती पडलं, जटायू आला आणि राजा दशरथाला सांगितलं, राजा दशरथ तुम्हाला राजे दिलेला शब्द आठवतोय का? तुम्ही मला वचन दिलंय की तुमचा पहिला पोरगा तुम्ही मला देणार आहात. राजा दशरथानं सांगितलं हा, अरे आमची परंपरा आहे, आमची रीत आहे. काय? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाय. ही आमची हो आमचे वागण्याचे नियम आहेत. आम्ही दिलेल्या शब्दाला कधी मुकत नाही, दिलेल्या शब्दाला जागतो. म्हणलं मी पहिला पोरगा तुला देणार होतो, दिला पहिला पोरगा, जा घेऊन. जटायूनं पोरगा घेतला, निघाला. जटायू रामाला घेऊन जात होते तोपर्यंत नारद महर्षी आले. जटायूला विचारलं काय करायलाच? म्हणले जटायू काय नाही, राजा दशरथाने एक पोरगा दान करायचं सांगितलं होतं, माझा हिश्याचा पोरगा मी चाललो घेऊन. रावणा नारद महर्षींनी सांगितलं जटायू तुला कळतंय का? अरे तू पक्षी अरण्यात राहतो, बाळाचा सांभाळ कसा करशील? हो बाळाचा सांभाळ करणं एवढं सोपं नाही. जन्माला आलेलं लेकरू आहे, तू कसा सांभाळ करशील? हो दादा सांभाळ करणं एवढं सोपं नाही रे. 2 महिना व्हायचं असतं, बापले पोरग धरता येत नाही, तू कथा लई फिरशी. बरोबर आहे पाटील सर, बाळ सांभाळणं एवढं सोपं नाही. सगळी माय सुद्धा सांगते तू तो नाला जावं इनका सामान उपाधी घाल राहण्यासाठी. बरोबर आहे ना? आजी सुद्धा ना तुझा माना कटाया करते, नको भुप्पा राहिले लेकरू काय जबाबदारी दरी बटान. बरोबर आहे ना? पोरग वागणं एवढं सोपं नाही. तुला पोरगा कशासाठी पाहिजे? जटायूला सांगितलं. प्रत्येक बाप मुलगा कशासाठी मागतो? शेवटच्या वेळेस आपल्याला पाणी देण्यासाठी. बरोबर आहे ना? शेवटचं पाणी देण्यासाठी, मांदी देण्यासाठी मुलगा लागतो ना. काळजी करू नको, तुझ्या शेवटच्या प्रसंगाला तुला मांदी द्यायला, तुला पाणी द्यायला तुझा मुलगा हजर असेल. आणि तोच प्रभू रामचंद्रानं दिलेला शब्द. जटायू मोर्चा येऊन पडला होता का? जटायू मोर्चा येऊन पडला ना, तेव्हा जटायूला मांदी दिली आणि पांदी दिलं, ते माझ्या जगाच्या मालकानं दिलेल्या शब्दाला जागला. पर महाराज हा विषय मी एक्स्ट्रा सांगितला, पर जटायूनं देह त्यागला हे भगवंताच्या साठी झिजला नाही का? आणि अशा भक्तांबद्दल माझे तुकोबाराय स्तुती करतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश निवारुनी नाही का? ज्यांनी आशा सोडली, आशा त्यागली. आता आशा त्यागायचा जर विचार केला तर त्याच्या यादीमध्ये, भक्तांच्या यादीमध्ये आपला कुठंच नंबर लागत नाही. भक्तांच्या यादीमध्ये आपला कुठंच नंबर लागत मन सांगा ना तुम्हाला, मी मला काहीच सांगणार. कारण ज्याची आशा गेला आशा पाश निवारवणे नाही का? हा फक्त त्याचा विषय तो काय झाला पाहिजे. आमचा विषय नारायण झालाय पण आशा अजून सुटलेली नाहीये, म्हणून तो अधिकार मला पण नाहीये. बरोबर आहे ना? हा नंतरचा विषय, नंतर लोक डोळ्या उघडतील, तो भाग नंतर नाही, आपण काय करतो असं. पण आता सध्या काही लोकांच्या नजरेमध्ये तर रवी महाराज बसलेत गो, धाबीन पैसा लेत होतो नाही का? नंतर रवी किरण महाराज काय करेल ते नंतर देखील लोक डोळ्याले युट्यूब वाला दादा कराय ना चुटी, आणि त्या पोय असा पॉईंट आवर्जून टाकतच किडा पाडा. ज्याची आशा मेली ना त्याचं फक्त सगळं स्वार्थ संपलेलं असेल आणि फक्त एकच उरलेलं असेल, तो म्हणजे जगाचा मालक, ज्याच्याशी रिलेशन जोडायचे. त्या भक्ताबद्दल तुकोबाराय स्तुती करतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. साध्या सोप्या भाषेमध्ये 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला. आता सगळ्यांनी हाताने ठळी मुखानं नामचिंतन करायचं. जय 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 जय
भेटल्यानंतर काय केलं पाहिजे? जेव्हा गोकुळामध्ये माझ्या भगवंतानं अवताराला यावं, खरा तर जन्म मथुरीमध्ये झालेला आहे, पण इकडे दाखवत असताना गोकुळामध्ये जेव्हा भगवंताचा जन्म झालेला आहे, भगवंताचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तरी बी तुम्ही माईक लाईन बी ते एक लागणार राहिले सर्वांनी सांगितलं होतं. सगळ्यांनी म्हणायचं नाही का? आता म्हणा, तुम्ही म्हणा बरं का, माया तुम्ही म्हणा बरं का, सर्व असे म्हणा बरं का. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ऐका का म्हणा माया ज्ञानी सिद्ध करते ना तुला घर माझी आवाज नाही देऊ आपल्या नाम चिंतन करू द्या बहिणीच बरोबर आहे की हा नाही तो उगाच नाही. नाही मला कसं हात दोन टाकले पण भाजीवाडी का जीवरी लागत नाही. मी आवडू का बाकी ना लोक काय करतं पाहुणा होणार का झाडा काढता समजी देऊया पोरची टाकला ना आपण चला बघा हुशार पाहुणा समजी जाऊ म्हणजे मी विचारले नाही एक शब्द. भक्ती करावी महिला मातांसारखी करावी नाही का, अंतकरणापासून. सांगू का, खरी भक्ती करायची असेल तर राधेसारखी करावी. कशी? 16,108 बायका असल्यावर सुद्धा माझ्या देवाचं विशेष प्रेम त्या राधेवर होतं. राधेची भक्ती कशी असावी? अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे, अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे, तुला भेटावं वाटलं तुझा प्रेमाचा तारे, अरे तुला भेटावं वाटलं तुझा प्रेमाचा तारे, तुला भेटावं वाटलं तुझा प्रेमाचा तारे, तुला भेटावं वाटलं तुझा प्रेमाचा तारे. अरे नंदाच्या काना तुझी आठवण रे, अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे, तुला भेटावं वाटलं तुझ्या प्रेमाचा तारे, अरे तुला भेटावं वाटलं तुझ्या प्रेमाचा तारे, तुला भेटावं वाटलं तुझ्या प्रेमाचा तारे, तुला भेटावं वाटलं तुझ्या प्रेमाचा तारे. देव जरी दिसत नव्हता तरी गोपिकांचे भाव कसे होते सांगू का? तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, काना रे देवा रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला. तुझ्या रे माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या रे माझ्या भेटीसाठी
दिया, मैनू मस्ताना बना दिया, पागल बना दिया, मैनू मस्ताना बना दिया। गिरदा